सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं? अंकिता, एक स्पष्ट गोष्ट आहे की राज्यामध्ये जर सत्ता ज्या पक्षाची असते त्याला अधिकाधिक सरशी इतर इतर लहान ज्या निवडणुका होतात, स्थानिक स्वराज्य निवडणुका होतात किंवा महानगरपालिका इतर ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये सरशी त्यांची झालेली असते. हं, कारण निधीचा प्रश्न असतो, स्थानिक आमदार असतो, त्यांना राज्यातून अधिकाधिक निधी मिळावी यासाठी सत्तेकडे कल लोकांचा असतो. आणि यावेळेला आपण जे दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये एक भाग आहे की सत्ता जी युतीची आहे आणि त्याच्यामुळे युतीला अधिकाधिक संधी मिळाली ही खरी गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे, गेल्या काही दिवसांपासून युतीच्या विरोधात किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यामध्ये होत असलेली टीका, राज्यामध्ये त्यांच्याविषयी म्हणजे जी टीका होते की ती एका कलेने सगळा कारभार निवडणूक आयोगाचा सुरू आहे, या संदर्भातली होत असलेली टीका. जुलैच्या नंतर मतदार नोंदणी ही थांबवलेली स्थिती पाहिल्यानंतर विरोधकांनी ज्या पद्धतीने टीका केली ती टीका पाहता आणि भारतीय जनता पक्ष आणि युतीचे जे काही पक्ष जे आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते ज्या पद्धतीने काम करत होते त्या मानाने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षाचे नेते अतिशय सुस्त होते की काय होईल काय होणार अशा परिस्थितीमध्ये होते. पण ही सगळी जमवाजमव करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, ज्या पद्धतीने साम दाम दंड नीती भेदाचा वापर केला, हा वापर महाविकास आघाडीला करता आला नाही. वास्तव जे आहे, जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा मला कळलं की महाविकास आघाडी बऱ्याच अंशी कमजोर होईल. निश्चित आणि आता प्रवीणजी, जे याच निकाल वरती दिसतात ते मला लक्षात आल्यानंतर कपिल